नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। होमगार्ड भरती 2024 महाराष्ट्रातर्फे होमगार्डची भरती जे आहे विद्यार्थी मित्रांनो 2024 मध्ये निघणार आहे। तर पहा भरपूर विद्यार्थ्यांचं जे आहे यावर्षी जे होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन झालं नाही। काही मुलं एक मार्काने कटले किंवा 2-2 मार्काने मुलं या ठिकाणी कटलेले आहे। तर तुम्हाला काही खसून जायचं नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर होमगार्डची नवीन भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। आणि त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये जे शिक्षण यामध्ये फक्त 10वी पास लागते आणि होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं काय सांगत आहे, तर होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे आणि होमगार्ड भरतीमध्ये जे सिलेक्शन आहे हे ग्राउंडवर होत असते। 1600 मीटर रनिंग आणि गोळा फेकवर, ठीक आहे। आणि उंची सुद्धा खूप कमी लागते होमगार्ड भरतीमध्ये। तर आता जे 9000 मुलांचं सिलेक्शन जे आहे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीमध्ये झालेलं आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर नवीन होमगार्डची भरती कधी निघणार आहे 2024 मध्ये, यावर एक व्हिडिओ बनवा, यावर एक व्हिडिओ आणा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी याबद्दल सांगणार आहे की नवीन होमगार्डची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुली फॉर्म भरू शकतात। होमगार्ड भरतीमध्ये मुली सुद्धा भरू शकतात आणि मुलं सुद्धा फॉर्म भरू शकतात। आता जे 90,000 जागांसाठी भरती झाली होती होमगार्डची, तर त्यामध्ये ज्या मुलांचं सुद्धा सिलेक्शन झालं आणि मुलींचं सुद्धा सिलेक्शन त्यामध्ये झालं। आणि काही मुलं 1-1 मार्काने कटले, 2-2 मार्काने कटले आणि थोड्या मुलं कटले। तर जे पण मुलांनी गलती केली तर ते जे तुम्ही पुढच्या भरतीमध्ये केली नाही पाहिजे। होमगार्ड भरतीमध्ये फीचा जर आपण विचार केला तर होमगार्ड भरतीमध्ये फी नसते, ऑफलाईन ही भरती असते। SC ST OBC EWS ND जो पण SBC SCBC तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर होमगार्ड भरतीमध्ये फी नसते, ठीक आहे। आणि होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर आपण पाहिलं तर होमगार्ड भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नसते। तर होमगार्ड भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो मैदानी चाचणीवर होते। पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग असते आणि गोळा फेकचा इव्हेंट असते। तर ह्या दोन इव्हेंटवर आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन होते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर यामध्ये रनिंग असते आणि 800 मीटर रनिंग झाल्यानंतर गोळा फेक असते। तर हे दोन इव्हेंट महिला उमेदवारांसाठी असते। त्याचबरोबर आपल्याला बोनस मार्क्स सुद्धा भेटते। आपला जर NCC झालं असेल तर त्याचे बोनस मार्क्स, आपण खेळाडू असेल तर त्याचे बोनस मार्क्स, किंवा आपण माजी सैनिक असाल तर त्याचे बोनस मार्क्स। तर असे जे हे आपल्याला मार्क भेटत असते बोनस, ठीक आहे। त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी बघितलं उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर उंची लागते आणि छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे होमगार्ड भरतीमध्ये। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते आणि 800 मीटर रनिंग असते। तर एवढीच उंची यामध्ये ज्या महिला उमेदवारांसाठी लागते। आताची जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती जी झालेली आहे, तर कोणकोणत्या जिल्ह्याची होमगार्डची भरती झाली? सातारा जिल्हा, नांदेड जिल्हा, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे। तर एवढ्या जिल्ह्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती झालेली आहे। तर ह्या जिल्ह्यांचं नवीन भरती कधी निघणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण हे जिल्हे वगळून ज्या जिल्ह्यांचं होमगार्डची भरती झाली नाही, जसं परभणी जिल्हा झालं, तर ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली नव्हती तर त्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 2024 मध्ये भरती होणार आहे। कोणत्या महिन्यामध्ये होऊ शकते ते एक लक्षात ठेवा। तर 2024 मध्ये होमगार्डची भरती निघणार आहे। हे जे मी तुम्हाला जिल्हे सांगितले तर ह्या जिल्ह्यामध्ये होणार नाही, कारण की ह्या जिल्ह्याची जी भरती आहे ते कधी निघणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली नाही त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती होणार आहे। कसं की होमगार्डमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी जे होमगार्डचे जवान रिटायर होत असते तर त्या जागा त्यांना भरावं लागते, त्या रिक्त जागा राहते। त्याचबरोबर होमगार्डमधले काही जे जवान आहेत तर ते जे पोलीसमध्ये लागते तर ते जे होमगार्डमधून राजीनामा देऊन देते, तर त्या सुद्धा जागा खाली राहते। त्याचबरोबर काही होमगार्ड जवान SSC GD मध्ये सुद्धा लागते होमगार्डमधून, तर ते जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड सोडून जाते ते जागा जे रिक्त राहते। त्याचबरोबर काही होमगार्ड जे मृत पावते तर त्यांच्या सुद्धा
जागा होमगार्डमध्ये रिक्त राहते। काय काय होमगार्डमधले जवान कोणत्या शासकीय नोकरीमध्ये लागते किंवा कोणत्या समजा नोकरीमध्ये लागते, तर त्यामुळे ते होमगार्डची भरती ते सोडून जाते, तर त्यासुद्धा जागा त्यामध्ये रिक्त राहते। आणि काय काय होमगार्ड जे स्वतःवरून सोडून देते, ज्यांना करायचं नसते तर ते ऑटोमॅटिक सोडून देते होमगार्ड, आणि ते सुद्धा जागा त्या ठिकाणी रिक्त राहते। तर जेवढ्या पण होमगार्डच्या जागा रिक्त राहिल्या तर त्या ज्या विद्यार्थी मित्रांनो त्यांना भरावं लागते। तर प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या जागा रिक्त होत असते आणि ते ज्या विद्यार्थी मित्रांनो होमगार्डांना भरावं लागते त्या जिल्ह्यामध्ये, ठीक आहे। तर आता मी तुम्हाला सांगतो ह्या याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर ह्या जे मी तुम्हाला ह्या जिल्ह्यांचे जे नाव वाचून दाखवले, तर ह्या जिल्ह्यामध्ये जे 9000 जागांसाठी भरती झाली, तर नवीन भरती कधी निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे मी तुम्हाला 31 या ठिकाणी तुम्हाला जिल्हे वाचून दाखवले, तर पहा ह्या जिल्ह्यांची नवीन होमगार्डची भरती कधी निघणार आहे। सातारा जिल्हा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, मुंबई, ठाणे, पालघर, तर ह्या जिल्ह्यांची नवीन भरती कधी निघणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डची जी भरती आहे ही दरवर्षी निघत नसते, ठीक आहे। होमगार्डची भरती 16-17ला जे विद्यार्थी मित्रांनो निघाली होती 2016-17 मध्ये, आणि तिथून जर आपण पाहिलं तर 2 वर्षांनी 2018-19ला सुद्धा होमगार्डची भरती झाली होती, आणि तिथून जर आपण पाहिलं 2019 नंतर इथून 2 वर्षाची गॅप त्यांनी दिली, 2016-17 ते 2018-19, ठीक आहे, हे झाले 2 वर्षाची गॅप। त्यानंतर 2019 नंतर ज्या विद्यार्थी मित्रांनो लॉकडाऊन आलं होतं, 2020, 21, 22 पर्यंत ते लॉकडाऊन चाललं होतं, ठीक आहे। नंतर 2022 नंतर जर आपण पाहिलं 2 वर्षानं नवीन 2022 नंतर 2 वर्षांनी 2024 मध्ये जे हे होमगार्डची सर्वात मोठी भरती निघाली होती 9000 जागांसाठी। एकंदरीत जर आपण पाहिलं ह्या होमगार्ड भरतीमध्ये तर दरवर्षी त्यांनी म्हणजे 2-2 वर्षाची गॅप त्या ठिकाणी दिलेली आहे। 2 वर्षानं जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती पडलेली आहे अगोदर, ठीक आहे। तर आता जे नवीन होमगार्डची जी भरती आहे तर हे जे तुम्हाला इथून 2 वर्षांनाच पाहायला भेटणार आहे, 2026ला ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल, जे पण विद्यार्थी या भरतीची तयारी करत असाल, तर तुम्हाला जे 2 भरतीला घेऊन चाललाय तर तुम्हाला पोलीस भरती सुद्धा तुम्ही चालू ठेवा, जेणेकरून त्यामध्ये सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे, गोळाफेक वगैरे आहे, ठीक आहे। म्हणजे तुमची जी प्रॅक्टिस आहे हे वाया जाणार नाही। जे पण मुले होमगार्ड भरतीला घेऊन सिरियसली असाल तर पोलीस भरतीची तयारी तुम्ही चालू द्या, कारण की पोलीस भरती ज्या येणाऱ्या दिवसामध्ये निघू शकते, ठीक आहे। तर होमगार्डची जी भरती आता हे जे मी तुम्हाला जिल्हे वाचून दिले, तर ह्या जिल्ह्यांची जी होमगार्डची भरती आहे 2026 पर्यंत हे भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे, ठीक आहे। तर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जागा रिक्त असते, काय काय जे होमगार्ड आहे ते काही मृत पावते त्या जागा रिक्त राहते, काही होमगार्डमधून पोलीसमध्ये लागते ते जागा रिक्त राहते, काय काय होमगार्ड SSC GD मध्ये लागून जाते ते जागा सोडून देते होमगार्डची, काय काय तर कोणी काही ना काही कारणानं होमगार्ड सोडून देते, तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जागा रिक्त राहते, आणि जे रिटायरमेंट होते होमगार्ड भरतीमधले तर त्या सुद्धा जागा रिक्त राहते आणि त्या त्यांना भरावं लागत असते, ठीक आहे। तर आता इथून तुम्हाला 2 वर्षांनाच हे भरती पाहायला भेटणार आहे। 2026 पर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघणार आहे ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये, ठीक आहे। तर होमगार्डमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा सुद्धा नाही आहे, फक्त यामध्ये ग्राउंड आहे, ज्यांचं सुद्धा टॉप ग्राउंड आहे, 1600 मीटर आउट ऑफ आहे, गोळाफेक आउट ऑफ आहे, तर त्या विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो डोळे लावून सिलेक्शन होते त्या ठिकाणी सुद्धा 9000 जागांसाठी जे हे भरती निघाली होती, तर भरपूर मुलांचं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। आणि होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते तर 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा असते, एवढी मोठी आपल्याला वयोमर्यादा त्यामध्ये पाहायला भेटते, ठीक आहे। 20 ते 50 वर्षापर्यंत होमगार्ड भरतीमध्ये वयोमर्यादा दरवर्षी ठेवण्यात येत असते, ठीक आहे। तर ऑफलाईन भरती असते होमगार्डची, तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल देत राहणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती झाली नाही तर त्या जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये निघू शकते, ठीक आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।